एक दिवस खालीच करायचंय ना, मग हे घर कसं आहे? शरीर मिळत नाही, आई मिळत नाही, वडील मिळत नाही. इथं आपण 35 मिनिटापूर्वी होतो. नर्सरी मिळत नाही. माझ्या तोंडातलं शेवटचं वाक्य होतं, नो एनी पार्ट ऑफ द मॅन मोड इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. आणि बापाने बरेचसे बाप पोरांच्या अगोदर, पोरं बापाच्या अगोदर गेले आणि पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही. इथं आपण होतो. तुम्ही नाही काळजी करायची काय. मी कुठेही जाऊ द्या रातभर, तुम्हाला जागेवर ना. आता हे मिळतच नाही, पण मिळालंय. याला 14 गोष्टी एक्स्ट्रा आहेत, लिहून घ्या पटकन. एक, शाळेतले पोरं, तुमच्यात नवीवाला आहे कोणी? नववी. हा, तू कितीला आहे रे बऱ्या? 10वीला आहे का? 10वीला आहे तू? सेमीला आहे का मराठी मीडियमला आहे? सेमीला आहे का? बघ माझ्याकडं. 10वीला आहे तू? सेमीला आहे ना? सेमीला आहे तू? हा, काय माईक? याच्यात ऊर्जा आहे, एनर्जी आहे. कोणती आहे? सेमी विज्ञान पेपर 1 चॅप्टर नंबर 2 इयत्ता 10वी. याच्यात कोणती एनर्जी आहे? इलेक्ट्रिकल एनर्जी. माझा शब्द याच्यावर आदळला की दुसरी एनर्जी तयार झाली. कोणती? साऊंड एनर्जी. मग एनर्जी निर्माण झाली का ट्रान्सफर झाली? ट्रान्सफर झाली. मग 10वी वाले सगळे, एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कन्वर्ट इनटू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. इट इज कॉल्ड. इट इज कॉल्ड. 10वी वाले पुरी, सेमीवाल्या, एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कन्वर्ट इनटू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. इट इज कॉल्ड. दाखले काढून घ्या. मग आता काय, घरी खायचं आणि तिथे भातच खायचं आहे. 9वी वाले आहे कोणी? पुरी आहे का 9वी वाल्या? पुरी ए 9वी वाल्या पुरी. नियम सेमी वाल्या मी सांगतो नियम, तुम्ही त्या नियमाचं नाव सांगा.
Action and reactions are equal but their directions are opposite. It is called Newton's law of Newton's. काही उपयोग नाही. आपण पाणी मारू मारू कापूस शिकायचा आणि पाणी टाकू टाकू प्यायची. काही उपयोग. हे रिपीट केले पाहिजे, हे आणले पाहिजे. इथून पुढचा काळ राहिला नाही आता. या कार्ट्यांची मजा आहे. आपल्याला होतं काही, आपण शिकलो नाही. टोनगे शिकले होतं का आपल्याला काही? आपल्याला 7वीपर्यंत पाटी होती, तिला साठा नाही, खापार. आणि आपल्या घरचे खापराच्या फोडीतो म्हणून पत्र्याची घ्यायची. बरं, पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय उठत नव्हती. मागून आपण लिहायचंच बंद केलं, पेनशिडी खायला सुरुवात केली. काय करा होतं का आपल्याला काही? 7वीपर्यंत पाठी होती, तिला साठा नाही, कमराला पट्टे नव्हते, करकुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा उतरायचा. अंडरपॅन्ट तर नवी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम नव्हे. आणि दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोण. आणि तिचं दप्तर होतं का? कवठ, बोर, चिचा. काय होत आता? ऍटवण गेला 10वीचे केंद्राचे परीक्षेला 70% पोरं 95,000च्या पल्सरवर येतात. परीक्षेला 95ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात वांग येत नाही. काय तर फक्त बोंबलं हिंडायचं. भूगोलाचा पेपर आणि इतिहासाचं गाईड फाडून द्या. आणि त्याचा बाप कॉफी पुरवाय गेला, तो गणिताचा अपेक्षित घेऊन गेला. आणि मग यांना मजा हाणायची सवय लागल्यामुळं या अवलादीला ऊत आला. बरं, आपल्या घरात काय प्रॉब्लेम झाला? पोराची बाजू घ्यायला आपण नाही यांनी म्हणजे रेकॉर्ड केलं घरातलं. पोरग दारू प्याला बाप हाणायला लागला का हिनं लगेच मध्ये यायचं. हाणू नका, आपल्याला काही लय नाही. एकची ते काही कायम पियत नाही. पोरीनं मोबाईल घेतला आणि बापानं कानपट्टीत ठेवून दिली, आलीच मध्ये. असावा प्रसंगाला असावा प्रसंग आला प्रसंग. भूगोलाचा पेपर सुटला, पुढचीच फिरली. पोरगी पळून गेल्यावर तिची आई म्हणली, मला अंदाज आलता बरं का, तू काय कुंभ मेळ्याला गेली का 2-4 महिने? हे चांगले फटकवले पाहिजे. कोणत्याही बापानं रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही तर महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी कमी होईल. 16चा पोरगा बलात्कार करतो, 17चा पोरगा खून करतो, 18चा पोरगा दरोडा करतो. काय वाटत नाही, वाचायला काय वाटत नाही, छापायला काय वाटत नाही. छापायला तर लागतच, पट्टी फिरवायला तर लागतेच टीव्हीला. 16चा पोरगा बलात्कार करतो म्हणजे काय, 17चा पोरगा खून करतो म्हणजे काय, 18चे 2-4 पोरं एकत्र येऊन पंप लुटीते म्हणजे काय. समाजाची नैतिकता नसल्या नाही ते फटकावले काय करते. अरे मंगार बुंगार चांगली लाईट बंद करून आणले काय करते. आणि रिपीट करा बरं आजपासून. काय करते ते आजपासून स्ट्रिक्ट करा. रात्री 9 नंतर आपल्या घरात यायचं नाही. फाळ तो मला मी निघून जाईन, कपडे पिशू द्याल, पळ मी करील प्रयत्न परत. मी तुला पायदा केलं, तू काय मला शिकवतो का? नाला अरे नाही पोरा म्हणला मी फाशी गेली दोरी, तू गुतो मी वडितो, इकडे आहे. पोरा म्हणला मी औषध पिल, कोणतं घेतो इकडे आहे. टाटा मेट्री घेतो का, निराय कतर घेतो का, राऊंड अप घेतो का, गोली घेतो का, M45 घेतो. इतर नाशिकाची नाव आहे, कोणाला लागली ते लिहून घ्या. टाटा मेट्री घेतो का, निराय कतर घेतो का, राऊंड अप घेतो का, गोल घेतो का, M45 घेतो का, टिकटॉक घेतो का, अविनाश घेतो. कोणतंही औषध पिऊ द्या पोरानं, पोरग 5 तास मरत नाही. माझा विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का. शेण खावा पण औषध, कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात, इकडून नळी इकडं काढत्या. एकदा नळी घालून आणली ना ते
मग खोकं पाहिलं तरी मग औषध आहे का? फटकावले पाहिजे. नुसती कीर्तन ऐकू नका महाराज. आमचा झालाय सांगायचा धंदा आणि तुमचा झाला ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमवायला, तुम्ही लागले जमिनी ऐकायला. सुधारायचं कोणी? आणि आता ही कीर्तन कालही आजही आणि उद्या ही काळाची. या बिचाऱ्यानं एवढं मोठं पुण्यस्मरण केलं 11वं. या 11वं पुण्यस्मरण करताना या बिचाऱ्याचा एवढा मोठा समाज सोहळा पाहिल्यावर ते वडील सुद्धा त्यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. आणि बिचाराला स्वर्गातून वडिलांनी दिलेला आशीर्वाद. नुसतं आता हे नका करू. आपण नुसतं विचार करतो महाराज. आता काही मुद्दे करणं काळाची गरज आहे. आता सगळे लोक नीट ऐका. या परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम केला. आता आपण 2-3 गोष्टी ऐका. या 5-6 वर्षामध्ये तुम्ही बारीक अभ्यास करा महाराज. पाऊस फक्त धरण क्षेत्रातच होतोय. आणि पाऊस आता हवामान खात्यावर राहिला नाही. ते दोघांचं सूत्र बसत नाही. आता ते उन्हाळ्यातच म्हणतात येणार आहे. त्यांना काय झालंय गेल्या वर्षापासून ते काय कळलं. त्यांनी नुसता एवढा दणका लावून ठेवला. गेला 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 आला आला लांबला लांबला लांबला. शक्य नाही. मुसळधार. सातारा सांगलीवाले म्हणतात आम्हाला पाण्यातून वाचवा. आपले म्हणते बुरबुर तरी येऊ द्या. हो नाही नाही नाही. आता पाऊस का पडत नाही. नुसते आता आता आहे ना महाराज. नुसत्या ज्ञानेश्वरांना गाथे पाठ करून गरज नाही. आता आता कृतीयुक्त गपार मारतं पाहिजे. काय मत आहे तुमचं? आता का हे पुण्यस्मरणाला आपण पहिला संकल्प करू. आपल्याकडे माणूस मेला माणूस मेला माणूस का आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर आपण त्याची राख नदीत टाकतो. आजपासून संकल्प करून टाका. मेलेल्या माणसाची राख नदीत टाकू नका. नदी ही माता आहे. काशीला जाऊन नदीला आंघोळ करतो. बापाची राग नदीत टाकतो. ही नदी कोणती आहे? मेलेल्या माणसाची राग नदीत टाकायची नाही. तुम्ही म्हणाल काय करा? ती राग गुणीत भरा. घरी घेऊन या. घरी घेऊन या आणि शेतात एक खड्डा घ्या आणि आईवडिलांची आठवण म्हणून एक झाड लावा. भावपूर्ण श्रद्धा द्या. नद्या स्वच्छ ठेवा आणि झाडं लावा. भाषण करू नका. इंग्रज गेल्यापासून झाडं लावतोय आपण. ही लावलेली गेलीच कुठं काय कळालं. दरवर्षी वृक्षारोपण. खड्डा तोच. फक्त थोडा उकारला का लावा. हे कॅमेरे फेमेरेवाले आहेच. स्माइल 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 स्माइल. मिळालं लावा झक मारायला. सगळ्यांनी जर झाडं लागवलेली जगली असती तर उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडला असता. शाळा सुरू झाल्या का त्या गुरुजीनं पोरांना दम दे. फरान टिकवान. गुरुजी उभान पोरं खड्डे घ्यायला. पोरं खड्डे घेतात. गुरुजी म्हणतो मला पाणी आण. मग खड्डा घेत कोण होतो? पाणी आण मला पाणी आण. ती पोर म्हणलं मा खोर चोरीला गेलो तुला काय पाणी आणि तर मा खोरचा. इथून पुढे एक बापाच्या घरी राहणाऱ्या मुलीनं नवऱ्याच्या घरी जाण्यापूर्वी माहेरची आठवण म्हणून एक झाड लावा. नवीन आलेल्या सुनबाईनं मी लक्ष्मी आले म्हणून एक झाड लावा. 10वीच्या मुलीनं मी ही शाळा सोडून जाणार आहे म्हणून एक झाड लावा. शिक्षकानं मी ह्या विद्यालयात पेमेंट बोकार घेतलंय म्हणून एक झाड लावा. आणि सरपंच उपसरपंचांनी गावानं आमच्या ताब्यात कारभार दिला म्हणून 2-2 झाडं लावा. नुसत्या खुर्च्या गुतू नका. आणि प्रत्येक माणसानं 1 वर्ष झाडाला पाणी घाला. उभ्या महाराष्ट्रात उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडेल. खुर्च्या काला गुतवायचे घेणे देण्याचे. गुरुजीने झाड लावा. पुढाऱ्यांनी झाड लावा. भागवत कथा ज्या बाबाची गावात राहते त्या कथा कारण त्या गावात एक झाड लावा. तू 7 दिवस त्याच गावात ये. झाडं लावा. झाडं लावा. झाडावर भाषण करू नका. भाषण करू मरत ते झाड फक्त लावा आणि जगू द्या. कारण हे कॅमेरे फेमेरेवाले चित्र असते. त्यांना फक्त मुद्दा सापडला पाहिजे. पेपरवाल्यानं मीडियावाल्यानं जर एक माणूस टार्गेट केला ना महाराज एखादा तो मेला समजायचा. नंगाट मंडळी नंगाट. बरं खरं नाही टाकणार फक्त माहीत अशी बुंगवली आणि मागच्या आठवड्यात
त्यामुळे ते आपल्या फार तळगाळात बसले. महाराज मी समोर शोभा उभा करीत नाही. अहो ते 2% खरं सांगत 90% नुसतं चढूनच देतो. सभेची जाहिरात द्यायची ठरली तर ते काय शब्द वापरते माहिती का? प्रचंड जनसमुदाय होता. आता प्रचंड लोक बसवायची पुढं. ते शब्द लय भारी असतात त्याचे. सभेला प्रचंड समुदाय. प्रचंड म्हणजे किती माहिती का? नो काउंटिंग. आता आजचा किती असं 15,000. एवढा तुम्हाला सभेला आणायचं असतं तर 25 लाख रुपये लागले असते. मग मलाच मस्के पाडला ना 2-3 लाख द्यायला काय हरकत आहे? त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, चला इंदुरीकर आपला माणूस आहे, चला इंदुरीकर आपला माणूस आहे, गरीबाला 1-2 लाख देऊन टाका. काय फरक पडला? ही करा जेव्हा झाड लावा. प्रत्येक माणूस मेल्यानंतर तरुण माणूस मेला ना त्याचे अवयव काढून घ्या आणि मग जाळा त्याला. ते कामा येतील अवयव. काय मत आहे तुमचं? आणि आता तिघांना एक काम सांगतो. उद्या पोलीस पाटील, सरपंच आणि तंटा मुक्ती अध्यक्ष हे तिघांना एक काम. हे तिघांची गाठ आहे गावा पडत. हे फक्त 15 ऑगस्टलाच येतात गावा. या तिघांना एक काम. उद्या मंगळवार आहे. उद्या तुम्ही पोलीस स्टेशनला जायचं आणि पोलीस स्टेशनला एक असा रिपोर्ट द्यायचा का आठवड्यातून एकदा आहे ना शाळेच्या परिसरात पोलीस आला पाहिजे आणि शाळा भरताना सुटताना शाळेभोवती जो भंगार माल हिंडतो तो एकदा हाणून आणला पाहिजे. हा, हे पोरींना पाहिलं बोकड्याचा आवाज काढणारे, कुत्र्याचा आवाज काढणारे, ही सांड मंडळी जी आहे ही रिपीट करून आणली पाहिजे. खरं आहे का खोटं आहे? आपले भक्त आपल्यासारखेचे महाराज. नाही काय होतं महाराज, तुम्हाला थोडं वाईट वाटेल ऐकताना, पण मुलींच्या बाबतीमध्ये संरक्षण हा मुद्दा तयारच आहे महाराज. मुलीला संरक्षण नाहीच आहे. आता मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, बहीण मला आहे, बहीण तुम्हाला आहे. कुणाची तरी बहीण शाळेत शिकतेच ना. खेड्यात ह्या मुद्द्यावर लोक आलेत का मला मुलगी शिकवायची नाही. संरक्षण हे हाणलेच पाहिजे एकदा. बरं, हे शिक्षकाला खात नाही, गावात कोणालाच खाती नाही. ह्या तिघांनीच हाणले पाहिजे. गुरुजीला नका गुतू त्याच्यात, मग पॉलिटिक्स येईल त्याच्यात. पण छेडछाडीचं प्रमाण वाढलं का कमी झालं? वाढलं. बरं, पुरी इतक्या भिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात. त्यांनी नुसता पळून जायवंच तडाखा उठवलाय. याडपाट नाही, त्याला क्वालिटी नाही. पुरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. असे हलकट विचार नाही. जा तुम्ही. आज का जाईना कीर्तन समजा मेसेज टाकान जा. कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत. कारण तुम्ही जी झक मारायची ती. कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. जा पडून. फक्त माझं एक वाक्य आहे का, पटलं तर हा म्हणा पूर्ण. फक्त ईश्वरासारख्या बापाची मान आहे ना कधी खाली होऊ देऊ नका. त्याला मस्त गल्लीला जगू द्या. आणि पुन्हा एक राजकारणी लोक आहे का, इथून पुढे नोकरी मिळणार नाही, व्यवसायाकडे वळा आणि शेतकऱ्यांना नाराज होऊ नका. शेतीला साईड बिझनेस करा. तुमची आता पहिली राहिली नाही. ते पेरायचं उतरायचं हे दिवस नाही. गारी का कुल्फी का पावी का बटारी का रदी का म्हशी बाजरा 150 रुपये म्हशी.
पण व्यवसायच केला पाहिजे. काय मध्ये तुमचं हो, शेतकऱ्याने व्यवसाय केला पाहिजे. बायको मिळणार नाही तो एक अडचण झाली आता. कारण आता तुम्हाला जिल्हा कोणता आहे? हा जालना आहे ना. मग तुमचं कसं आहे 1830 आहे तुमचं. जालना म्हणलं 1830, 850 धरू आपण. म्हणजे तुमच्याकडे पोरं किती आहे? 1000. तेव्हा पुरी किती आहेत? 850. म्हणजे तुमच्याकडे क्लिअर मोकळी पोरं किती आहे? ते सुटले देवाला, त्यांचा काय विषय नाही. आता खाली किती राहिले? 850. पुरी किती आहेत? 850. त्यातल्या 450 पुरी ग्रॅज्युएट आहेत. पोरगी तहसीलदार आहे का तुमच्याकडे? तहसीलदार लायकीचा पोऱ्या नाही. पोरगी PS आहे, तिला SP पोरं पाहिजे. आहे का कीर्तनाला 5 SP पोरं? नाही. मग तुमच्याकडे नवरदेव आहेत कोणते? पोरगी तहसीलदार आहे म्हणजे 1.5 लाख पेमेंट आहे टोन घ्या तिला. तुला आता तरी येतं का 1.5 लाख? तेव्हा पोरांनो तुम्ही व्यवसाय कराल तर बायका, नाही तर तुमचा विषय जवळजवळ तुम्ही राहिलेच. आता ह्या महिन्यात जेवढे पाहुणे येतील त्यांना हा म्हणून टाका. इडी बैरी मुखी मोरगाव भले तिला पहिले 2 पोरे चालतील. आता काय आणि एवढा सीझन गेला का तुम्ही जवळजवळ राहिलेच. आता तुम्हाला एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, झोपणे. नाही झोप आली नाहीतर मामाची मामीची पूजा करणे. बस. तुझ्या मामाला मुलगी आहे का? हे बरं नाही. तू झाला बॉस आहे. ती लहान आली नेमकी लपात्यात खाली. तुझ्या मामाला मुली आहे का रे? काळा T-शर्ट वाला किती आहे? 1. आणि तुला भाऊ 2 आहे का? जो जास्त प्रयत्न करील तोच गड काबीज करेल. त्या मामाला नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा. अरे हा मिळतच नाही. मिळालाय हा देह कसा आहे? इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा कशावरून? धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो, धन्यामी. पण पुढचा शब्द लय महत्वाचा आहे. सत चित आनंद. सत देव आहे, चित देव आहे आणि आनंदही देव आहे. म्हणून देवाचं नाव आहे सच्चिदानंद रूपाय. आज गायक वाटे कोणी जन्मंडप वाले माई सिस्टीम वाले सगळ्यांची उपस्थिती.